नमस्कार. आज आपण करमाळा तालुक्यातील जिंती या गावामध्ये आहोत. सध्या जिंती या ग्रामपंचायतीसमोर आपण उभे असता या ठिकाणी जिंती गावातील जे ग्रामस्थ आहेत हे मोठ्या प्रमाणात काळे झेंडे आणि जे आपण निषेधाची खूण म्हणून ज्या आंदोलन मोर्चे किंवा इतर ठिकाणी एक काळी रिबीन वापरतो ते इथं सर्वांनाच लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर नितीनराजे भोसले हे या ठिकाणी उभा आहेत. नेमकं काय कारण आहे की आपण त्यांना विचारूया. राजे, काय नेमकं कारण काय हे अशा प्रकारचंही केलेलं आहे? काय नेमकी त्याची कारणं काय सांगाल? गेले अर्धा तास झाले सगळी लोक जमून आहेत. ग्रामसभेची वेळ 10ची आहे आणि अजूनपर्यंत ग्रामसभेसाठी कोणी आलेलं नाही. यापूर्वीसुद्धा ग्रामसभा गावाला माहीत नव्हती. मागच्या 1-2 ग्रामसभेमध्ये ग्रामसभेचं महत्त्व आम्ही लोकांच्या निदर्शनास आणलं आणि त्यानंतर ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. पण त्यासुद्धा मोगम 1 किंवा 2 अशा अंदाज बांधून काहीतरी सभा ठरवून घेतल्या जातात. ग्रामस्थांना विश्वासात घेतलं जात नाही. कालचीसुद्धा नोटीस 13/8ची आहे. पूर्ण 10 दिवससुद्धा होऊ दिलेले नाही आहेत. मिनिमम 10 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे, पण ती 9 दिवसाची नोटीस दिलेली आहे. कुठलाही कारोबार पारदर्शक पद्धतीने होत नाही. आम्ही 2-3 गोष्टीची मागणी मागच्या 2-3 ग्रामसभेमध्ये केलेली आहे. ती ग्रामसभेमध्ये केलेली मागणी आम्ही लेखी उत्तर ग्रामसेवक आणि सरपंचांना मागितली असता त्याचं आज तागायत कोणी उत्तर दिलेलं नाही आहे. गावाला 2 मोठमोठ्या स्कीम आलेल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजना आणि जल जीवन मिशन या दोन्ही स्कीम येऊनसुद्धा या गावाला पाणी मिळालेलं नाही आहे. हा प्रामुख्याने प्रश्न आम्ही ग्रामसभेमध्येच मागच्या वेळेस मांडला असता. तो आम्ही पूर्ण करू असा शब्द बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचाच्या वतीने कोणीतरी दिलेला आहे आणि सरपंच स्वतःसुद्धा त्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी समोर येत नाहीत. आणि सगळी पूर्ण ग्रामसभा ही फक्त आणि फक्त ग्रामसेवक पार पाडतात. तसं तर ग्रामसेवकला ग्रामसभेमध्ये विचारल्याशिवाय काय उत्तर देण्याचा काय अधिकार नसतो आणि जो काय उत्तर द्यायचा असतो तो ग्रामसभेचा जो अध्यक्ष निवडला तो त्यांनी द्यावा लागतं किंवा सरपंचांनी देणं बंधनकारक आहे. सरपंच हे सगळे उत्तरं देत नसल्यामुळे आम्ही आज त्यांचा निषेध करतो आणि आम्ही जे काही माहितीच्या अधिकाराखाली जे अर्ज दिले होते ग्रामपंचायतीला ज्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे तो टाईमबार झाल्यानंतर आम्ही तो त्या वेळेत मुदतीत त्यांनी उत्तर न दिल्यामुळं आम्ही पंचायत समितीकडे तो अपील केलेला आहे. ते दोन्ही अपील पेंडिंग आहेत. त्यालासुद्धा 1 वर्ष होत आलं. पंचायत समितीने सुद्धा त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे आणि अशी कुठलीही दखल प्रशासन घेत नाही. आणि हा अंधाधुंद कारभार जे राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये झालेला अफरातफर आणि जे काय पैशाचा जे काय घोटाळा झाला आहे याबद्दलचं कुणी समोर येऊन विचारत नाही ग्रामपंचायतीला आणि कोणी येऊन विचारू नये. यामुळं अशा अंधारामध्ये ग्रामसभा घेतल्या जातात आणि अशा ग्रामसभा अंधारात घेऊ नये आणि लोकांना गोरगरिबांना अंधारात ठेवू नये. यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात ह्याच्यासाठी आम्ही वारंवार इथं प्रयत्न केले. पण हे सगळे प्रयत्न हाणून पाडायचा प्रयत्न हे आजकालचे निवडून आलेले जे पुढारी आहेत हे करतायत आणि त्याच्या निषेधार्थ आज एवढी सगळी लोकं इथं जमलेली आहेत आणि या ग्रामसभेचा सगळी लोकं निषेध करत आहेत. आणि आज या ग्रामसभेला तिथं उभा राहिलेली कुठलीही व्यक्ती ग्रामसभेला हजर राहणार नाही एवढं दाखवण्यासाठी हे निदर्शनं करण्यासाठी आज आम्ही ग्रामपंचायतच्या समोर जमलो आहोत. पेयजल योजनेचं आपण सांगितलं की त्यामध्ये कुठंतरी घोटाळा झालेला आहे किंवा काय त्यामध्ये पैशाची अफरातफर झाली ना. काय कोणत्या पेयजल योजना म्हणजे किती होत्या आणि किती रुपयाच्या अफरातफर झाल्याचा आता आपण आरोप करताय? बघा, पहिले आहे राष्ट्रीय पेयजल योजना. ती 87 लाखची आहे आणि त्याच्यामध्ये नदीपासून पाणी तिथं विहीर बांधून तिथून पाणी उचलून टाकीमध्ये सोडायचं होतं. इथं गावामध्ये टाकी बांधून आणि तिथून सगळ्या गावामध्ये पाईपलाईन फिरवायची होती. ते गावातली तर पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टरने फिरवलेली नाही आहे आणि तसं काहीसुद्धा त्याच्यामध्ये केलेलं नाही. ती का केलं नाही हेही आम्ही त्यांना विचारलं. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांचं उत्तर असं आहे की त्याच्यामध्ये जर गावातली अंतर्गत पाईपलाईन केली नसली तरीसुद्धा आम्ही ती दुसऱ्या पेयजल योजना जी काय मंजूर झाली आहे जलजीवन मिशन त्याच्याखाली आम्ही ते पूर्ण करून देऊ असा शब्द देऊन त्यांनीही 2 साईडनी नुसती पाईपलाईन गावातनं टाकलेली आणि त्याचं कुठल्याही नळाचं कनेक्शन दिलेलं नाही. म्हणजे आज पाहायला गेलं तर राष्ट्रीय पेयजल योजनेचे 1 कोटी रुपये जवळपास आणि
जलजीवन मिशनचे 1.5 कोटी रुपये असे 2.5 कोटी रुपये ह्या गावाला मंजूर होऊनसुद्धा एकही नळाचं कनेक्शन या ग्रामस्थांना मिळालेलं नाही. आणि ही खरंच म्हणजे खूप दुःखाची गोष्ट आहे. कारण एवढा जर पैसा येत असेल ग्रामपंचायतीकडं आणि जर समजा गोरगरीब जर यातनं वंचित राहत असतील तर त्यांचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. आणि ह्या उठवलेला आवाज तालुका लेवलला दाबला जातो. आणि म्हणूनच हे जिल्हा परिषदचे CO आणि जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी यासाठी आज आम्ही हा निषेध करतो आहे. आणि ग्रामपंचायतीमध्ये जो काय आज ग्रामसभा घेणार आहेत याचा विरोध करतो आहे आम्ही. राजे, आता आपण याच्या आधी सांगितलं की पैशाची मोठ्या प्रमाणात अफरातफर झालेली आहे. नेमकं किती प्रमाणात झालेली आहे आणि कशा प्रकारे झालेली आहे? बघा, ती पाईपलाईन नदीपासून गावापर्यंत बनवायची होती. ती पाईपलाईन गावापर्यंत पोचलेली नाही आहे. ते पाईप कोणाकोणाच्या घरी नेऊन टाकलेले आहेत, कोणाच्या वस्तीवर नेऊन टाकलेले आहेत. काही लोक मधीच त्याचा पाण्याचा वापर करतात. विहीर बांधलेली आहे ज्या जागेमध्ये, ती जागेचं बक्षीसपत्र ग्रामपंचायतीच्या नावाने केलेलं नाही आहे. ती विहीर दुसऱ्याच कुठल्या तरी शेतीच्या कामाला वापरली जाते. याचा बारकावा कोणी बघत नाही. परत गावामध्ये सगळीकडे अंतर्गत पाईपलाईन फिरवायची होती. याचंही काहीतरी 20-22 लाखाचं काहीतरी कोटेशन होतं. ती पूर्ण कोटेशन असतानासुद्धा त्याचीसुद्धा पूर्तता केलेली नाही आहे. त्यामुळे अशा रीते बरेचसे पैसे त्याच्यामध्ये, आणि सध्या त्या अकाउंटमध्ये विचारता काहीतरी 3 लाख रुपये त्याच्यात राहिलेले होते. मग एवढा जर पैसा आला असेल तर ही स्कीम पूर्ण कंप्लीट व्हायला पाहिजे होती. या ठिकाणी आता आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीचे सदस्यसुद्धा आहेत. नेमकं काय सांगाल? तर आपण सुद्धा यामध्ये सहभागी झालेलो आहोत. मी दत्ता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य. मी आत्ता मागल्या गेल्या 1-2 वर्षापूर्वी 1 कोटी रुपये ह्या ग्रामपंचायतीला निधी आणला होता माझ्या आपल्या मंत्रालयातनं ह्यातनं आपले हे. तर सरपंचांनी त्याला सह्या दिल्या नाहीत. ग्रामपंचायतीने थोडा विरोध केला. काही गावातल्या पोटाऱ्यांनी, पंचायत समिती म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांनी ह्यांनी त्या अधिकाऱ्यांना आल्यावर काहीतरी सांगितलं. ते अधिकारी बाबा म्हणले तुमच्या गावातलं जरा थोडं व्यवस्थित हे नाही, त्यामुळे ती महागारी गेली. आज जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं ते 1 कोटी रुपये येऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. आणि आम्ही जर आता समजा आमच्या वार्डात 2 नंबर वार्डातनं मी निवडून आलो आहे. 2 नंबर वार्डातलं म्हणा किंवा गावातलं कुठलंही म्हणा, आज ते आमचा पवार म्हणून आहे, त्या पाऊस पडल्यावर त्या घरात पाणी जातं आहे. तर तिथं साधा 5-6 नळ्या टाका. आपण ग्रामपंचायतीचं म्हणलं तर नुसतं टाकू, ह्याव करू त्याव करू, काय टाकलेलं नाही, काय नाही, कुठलं ऐकून घेत नाहीत, काय नाही. त्यामुळं ह्या आम्ही ह्या आता म्हणजे मी सदस्य असूनसुद्धा बहिष्कार टाकण्याचे म्हणजे त्या सरपंचावर, त्या 7-8 त्यांची निवडून झालेले त्यांच्यावर सगळ्यांनी म्हणजे बॉडीवर हे करण्यात आलं आहे. आणि पेयजल योजनेचं राजेंनी जसं सांगितलं की त्या ठिकाणी अफरातफर झालेली आहे किंवा इतर काही गोष्टी झालेल्या आहेत, परंतु त्यात अशी गोष्ट समजते कुठंतरी ती अडवणूकसुद्धा तुमच्याकडून झालेली अशी समजते. नेमकं काय त्याच्याविषयीचं काय सत्यता काय? बरोबर आहे त्यांचं की बाबा त्यांनी जे सांगितलं आता की बाबा ती विहीर खांदली, त्यांच्या वावरात, स्वतःच्या वावरात खांदली, त्यांच्या वावरातनं पाईपलाईनवर आणली, तिथं सगळे ते पाणी आता सध्या वापरतात असं कळतं आहे म्हणजे. आणि त्याला त्यांनी ती व्यवस्थित पूर्ण सगळ्या गावांनी, त्या बॉडींनी जिथनं जी पाईपलाईन येणार होती तिथनं सगळ्यांना ते बोलून घ्यावं पाहिलं होतं किंवा त्या मीटिंग घ्यावं पाहिलं होती. त्यांनी ते नियोजन करायला पाहिलं होतं. काय नियोजन त्यांनी ते केलेलं नाही, काय नाही, काही म्हणजे त्यांनी पूर्ण पाईपलाईन बी केली नाही. आणि त्याचा निव्वळ 1 कोटी कितीतरी ती लाखाची ती किंमत होती ती पहिली. आणि आता दादांनी ते विचारलं बाबा गेल्या वेळेस की बाबा म्हणजे ह्याचं काय झालं, तर अधिकारी म्हणतात की तुम्हाला दुसरी किंमत दिली, अजून दुसरी किंमत देतो, तुम्हाला किती पाहिजे तेवढं देतो, त्याच्यामध्ये आता ती गेली म्हणजे असं त्यांची उत्तरं आली त्यांची. ते ह्याचा निश्चित म्हणून आम्ही आमचं उत्तर आम्ही व्यवस्थित विचारून सुद्धा आमचे प्रश्न जे मिटले नाहीत, त्यामुळे आम्ही हे निषेध केलेला आहे. राजे, आपण एक वकील आहात आणि खरं तर माहितीच्या अधिकाराखाली आपण माहिती स्वतः मागवलेली आहे. ती किती दिवसात मिळणं बंधनकारक आहे आणि आपण असे किती प्रश्नांची उत्तरं आपण माहितीच्या अधिकाराखाली मागितले होते? त्यांनी 90 दिवसात देणं बंधनकारक आहे. पण त्यांनी जर समजा ते उत्तर नाही दिलं तर त्याच्यावरती अपीलचं प्रोव्हिजन आहे, जे आपण अपील केलं. पण आपण अपीलमधून एवढेच अपेक्षा ठेवली होती की जर इथं नाही मिळालं उत्तर तर आपल्याला वरिष्ठ तरी उत्तर देतील तालुका लेवलचे. पण त्याचं तर अपील नोंद झाल्यानंतर त्याची कुठलीही नोटीस आम्हाला आलेली नाही. जवळपास मला वाटतं 2024 ऑक्टोबरमध्ये आम्ही तो फाईल केला आहे. अजूनपर्यंत त्याचं काही उत्तर आलेलं नाही आहे. त्यामुळं जर समजा या पद्धतीने जर समजा जनमाहिती अधिकाराचा जर समजा असा गैरवापर होत असेल आणि जर समजा लोकांचा आवाज दाबला जात असेल
आणि तालुक्याचे जे काय अधिकारी आहेत, शासन दरबारी जे काही आपण लोकांनी दखल मागितली, याची जर दखल घेतली जात नसेल तर आम्हाला असं वाटतं की मीडिया ही एकमेव माध्यम आहे, ज्या माध्यमाने आम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचू आणि हा जो काय भोंगळा कारभार चालला आहे हा जिल्ह्याच्या निदर्शनास आणून देऊ, आणि म्हणून आम्ही आज इथं जमलो आहे. आता या ठिकाणी दुसरे तुम्ही या ठिकाणी सहभागी झालेला आहात, असंही म्हटलं जातं की बाबा काय जे का तुमच्या वार्डामधले म्हणजे निवडून आले इथल्या गावातले जे काय सदस्य असतील त्या सदस्यांच्या वार्डामधले काय कामं केले जात नाही, ते काय सांग. काय होतं आहे, आम्ही ज्या वार्डामध्ये राहतो वार्ड क्रमांक 2मध्ये त्यामुळे तिथं आमच्या पार्टीचा एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेला आहे. तर त्यामुळे त्यांनी काय केलं की आमच्या वार्डाकडे सक्षम तिथं फक्त एक मागासवर्गीय दलित समाजाचीच माणसं राहतात. त्यामुळे त्यांनी जाणून बुजून तिथं काय केलं, तिथं पाणी न देणं, रस्त्याचं हे कुठल्या सुखसुविधा जेणेकरून त्यांनी मुद्दाम आपलं देण्याचं टाळलेलं आहे. त्यामुळे नुकसान तुम्हाला सांगतो, आज तुम्ही येऊन बघेल, आज शाळेचा रस्ता ज्या हायस्कूल आहे जाण्याचा ते आपल्याच दलित वस्तीतनं जातो. तर त्या रस्त्याला बघा तुम्ही जाऊन, तिथं तुम्हाला जाता यायचं नाही. आता मग ह्याकडे त्यांनी कधी लक्ष द्यायचं कधी, किंवा ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळं आम्ही याचा निषेध करतो. जाणून बुजून म्हणजे तिथून म्हणजे तुम्ही विरोधी गटातनं म्हणजे इथं सदस्य ते विरोधी गटातनं निवडून आले त्यामुळे तसं होतं का? हो, त्या विरोधी गटातनं सदस्य निवडून आला ना तिथून. आणि ती काय केलं, आमच्या वस्तीने म्हणजे एका शिक्यानंच मतदान केलं. त्यामुळे त्यांनी कुठला तरी राग कसा काढायचा, म्हणजे हे आकसबुद्धी किंवा द्वेषबुद्धी आणि द्वेषाचं तिरस्काराचं सूडबुद्धीचं हे राजकारण ह्या गावात पहिल्यापासूनच आता एवढ्या 10-15 वर्षात त्याचं प्रमाण जास्त वाढलं. आणि ह्यामुळं सर्वसामान्य माणसाला एवढा नाहक ताप होतो ह्या म्हणजे पूर्ण गावातच. गावाला गाव पण म्हणण्याचा विषयच नाही. तुम्हाला सांगतो, कोण कुणाचं काय चाललं आहे ते काही कळायलाच मार्ग नाही. कुणी उठतं आहे, काय बी करतं आहे, काय नियोजन नाही, कुणाचं कामधंदा नाही, तुम्हाला सांगतो कशाचं व्यवस्था नाही. आणि फक्त ह्यांनी ह्यांच्या स्वार्थासाठीच आतापर्यंत ग्रामपंचायतचा वापर केला. त्यामुळं आम्ही या ग्रामसभेला जाऊन बी काय उपयोग नाही. काय घेतं जाऊन तुम्हाला सांगतो, पालत्या गाड्यावर पाणी बहिऱ्या कानांना सांगण्यापेक्षा आपलं तिथं नाही गेलेलं बरं. आम्ही त्या ग्रामपंचायतचा परत एकदा सर्वांच्या वतीनं निषेध करतो. इथं मावशी आहेत. मावशी, तुम्ही सुद्धा एक आता करत गृहिणी म्हटलं की अनेक गोष्टी येतात. पाण्याची समस्या आली, विजेची, रस्त्याची, दळणवळणाची, सर्वच गोष्टींची समस्या आली. नेमके काय तुमच्या काय समस्या आहेत? तुम्ही सुद्धा या निषेधामध्ये सहभागी होत आहे. सर्वच गोष्ट आम्ही पण 2 नंबर वार्डामध्ये आम्हाला गटारेची मच्छर नुसती एकदम घाण आहे आमच्या घराच्या भोवताली सगळी. सांगितलं तर ग्रामपंचायतमध्ये कधीच आमचं म्हणजे भाग घेत नाहीत. आम्हाला पाण्याची भरपूर समस्या आहे, आम्हाला स्वच्छता नाही आहे, आणि रोड तर असा बेकार आहे आमचा की भयंकर त्रास आहे. लहान मुलं ही सारखी नेहमी वारंवार आजारी पडत होतं. कधी आमच्याकडं मच्छरचं ही अजिबात फवारले जात नाहीत, काय नाहीत. आम्ही पण 2 नंबर वार्डामध्येच राहतो ना. म्हणजे खूप बिकट अवस्था, खूप बिकट अवस्था आहे आमची. आता खरं तर इथं ग्रामस्थ आहेत. हे ग्रामस्थ या ठिकाणी जर पाहिलं तर निषेधाचं जर कॅमेरामॅनला विनंती करेन की या ठिकाणी त्यांनी दाखवावं की हे जिंती गावातले ग्रामस्थ आहेत. आणि आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत जिंती, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, ही खरं तर ही गावाची ओळखच नाही आहे. ही गावाची जिंती म्हणून ही गावाची ओळख नाही आहे. ओळख हे ऐतिहासिक ह्या गावाची ओळख आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू यांचं हे गाव, आणि त्यांच्या पत्नी मकाई देवींचं हे गाव हे एक ऐतिहासिक गाव आहे. या गावामध्ये जरी आपण फेरफटका मारला तर या ठिकाणी ऐतिहासिक वाड्या असतील किंवा ह्या ठिकाणी ह्या ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव आहे. आणि हे जे गाव आहे करमाळा तालुक्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि एक प्रतिष्ठित असं हे गाव आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणचे जे काय हीच ग्रामस्थ आहेत. आणि आता आपल्यासोबत ज्यांनी संवाद साधला ते नितीनराजे राजे भोसले, हे त्याच राजघराण्यातले वंशज आहेत. आणि खरं तर ग्रामसभा ही जनतेच्या न्यायाच्या हक्काच्या आणि प्रश्नांची बाजू मांडणारी असते. परंतु या ठिकाणी यांचा थेट आरोप आहे की आमचे या ठिकाणी कोणतेही प्रश्न सोडवून घेतले जात नाहीत, ऐकून घेतले जात नाहीत. ऐकून घेतले तर त्याच्याकडे योग्य ते उपाययोजना केली जात नाहीत. त्याच्यावर म्हणजे म्हणावं तसं
उत्तरं मिळत नाहीत आणि जरी उत्तरं मिळली तर ती काय त्याच्यावर उपाययोजना होत नाहीत, अशा प्रकारचा थेट यांचा आरोप आहे. त्यामुळं हे आता सध्या ही विरोधी गटात आहेत, परंतु राजकारणापेक्षा सुद्धा गावाला ऐतिहासिक वारसा आणि समाजकारणाचं एक मोठं नाव आहे. आणि सध्या या ठिकाणी समाजकारणाच्याच काही ज्या गोष्टी आहेत किंवा समाजच कुठंतरी अडचणीत आहे का काय, अशा प्रकारच्या आता हे इथं आपण ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेस इथं दिसून येतं. पेयजल योजना असेल, रस्त्याचा असेल, गटरीचा असेल किंवा ह्या ज्या भौतिक सुविधा असतात ह्या भौतिक सुविधांपासूनच हे कुठंतरी हे नागरिक वंचित राहत असल्याचं या ठिकाणी ह्यांचं म्हणणं आहे. आणि खरं तर आपण ज्यावेळेस दत्ता गायकवाड असतील किंवा संदीप जगताप असतील या मावशी असतील यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा आम्ही ज्यांना मतदान केलं ते निवडून आले, एका शिक्क्यानं मतदान केलं आणि ते निवडून आले, परंतु सत्ता ज्यांना आम्ही मतदान केलं त्यांची न आल्यामुळे आता सध्या आमची कामं होत नाहीत, आमच्या वार्डातली कामं होत नाहीत, अशा प्रकारचा यांचा थेट आरोप आहे. त्यामुळे खरं तर काय होतं की जनतेच्या मताचा या ठिकाणी अनादर होताना दिसून येतो आहे. आपण म्हणजे हे आपलं म्हणणं नाही, या ठिकाणी जे काय हे सांगितलं गेलेलं आहे त्याच्यावरनं आपण हे सगळं सांगतो आहे. त्यामुळं खरं तर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. तरीसुद्धा आपण जे सध्या सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांचीसुद्धा या सर्वच बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया आहे, ते काय म्हणत आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जर त्यांनी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया दिली, सध्या यांनी ज्यावेळेस राजेंसोबत संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 10ची ग्रामसभा होती परंतु ती वेळेवर सुद्धा सुरू झालेली नाही. नेमकं काय कारणं होती किंवा काय सुरू झाली होती का नव्हती काय, ह्या सर्वच गोष्टी आणि ग्रामसभेचा निषेध करणं किंवा त्या ठिकाणी एक मिनी मंत्रालय आणि लोकांचं एक हक्काचं स्थान म्हणलं की ग्रामसभा, परंतु आता त्याच्यावरच कुठंतरी हा बहिष्कार होत असताना दिसून येतो आहे. त्यामुळं गावामधले प्रश्न आणि लोकांचे जे काय मागण्या असतील ते कशा सुटणार हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आपण ग्रामसेवक आणि जे सरपंच असतील त्यांना आपण त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, जिंती, करमाळा.